धन्य महाराज जन्मले संसारी महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी सिद्धाते अंतरी नारायण धन्य महाराज जन्मले संसार महाराज जन्मले क्या बात है भरत वाजा टाळे वाजा हेलो धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी
संसारी जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी महाराज जे ध्याते तरी नारायण जे ध्याते तरी जे ध्याते हरी नारायण जे ध्याते हरी नारायण नारायण जे ध्याते हरी थोडी चाट मोकळी करा. जे ध्याते हरी नारायण जे ध्याते हरी नारायण
धन्यताची माया धन्यताची माया धन्यताची माया धन्यताची माया धन्यताची माया
जन्मली कमरदा टाळी 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 देव तुकाराम पंढरीनाथ भगवान धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायणा नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामामने नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे गिंतोड मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवो निमाथा साष्टांगात दंडवत पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायणा नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवंताचे युगान युगीचे लाडके आणि प्रेमी भक्त असणारे संत शिरोमणी भक्त वत्सल नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला असणारा हा आजचा अभंग आहे. थोडा मॉनिटर लावा दे माऊली. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायामधली मर्दानी कला असणारी ज्या वाद्याच्या माध्यमातून ब्रह्मरस निर्माण होण्याची ताकद आहे, ज्या वाद्यामध्ये ब्रह्मरस निर्माण होण्याची ताकद आहे ते वारकरी संप्रदायातलं वाद्य म्हणजे मृदंग आहे. मृदंग आहे. म्हणून माझ्या संतांनी तबल्याचा उल्लेख कधी केलाच नाही महाराज. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष आणि शेवू गांजा रस आवडीने असं आहे का? कोणता रस? ब्रह्मरस निर्माण करण्याची ताकद ज्या वाद्यात आहे त्या वाद्याचं नाव मृदंग आहे. ना अशी मर्दानी कला असणारी मृदंग आणि त्या मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या समोर मृदंगाचे धडे घेतले ते या महाराष्ट्रातलं मृदंग क्षेत्रातलं अत्यंत टोकाचं व्यक्तिमत्व, वयानं लहान जरी असले तरी अख्ख्या विश्वात ज्यांची मृदंग क्षेत्रामध्ये ख्याती आहे असे आमचे भरत महाराज पटाडे यांनी ज्यांच्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि अल्पकालामध्ये अल्पावधीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने ज्या लेकराने आपल्या महाराष्ट्रामध्ये या खडका गावाचं नाव लौकिक केलं ते म्हणजे आमचे प्रकाश महाराज यादव. खरं सांगू, ज्या वेळेला महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध चालू असताना पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला आणि अर्जुनानं सगळीकडे बघितलं, सभोवतालची गर्दी बघितली. कोण होते महाराज? हो, ज्यांच्या मांडीवर खेळलो ते कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य बघितले आणि अर्जुन थोडा कळवळला. अर्जुनानं सांगितलं, देवा हे माझे चुलत भाऊ आहेत रे. जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आलेला हा अर्जुन पांडवाचा पुत्र म्हणून नाही, भगवान श्रीकृष्णाचा मित्र म्हणून नाही, तर द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून प्रसिद्धीला आला. मला आज असं वाटतं तसा प्रकाश महाराज मृदंग क्षेत्रात प्रसिद्ध झाला तो त्याच्या बापाचं नाव घेऊन नाही तर आमच्या भरत महाराजाचा शिष्य म्हणून आहे का. आणि असे आमचे प्रकाश महाराज त्यांच्या संसार रूपी वृक्षाला लागलेलं पहिलं फळ म्हणजे ते आमचा मयूर. आणि त्या मयूरचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. मी वाढदिवस म्हणत नाही बरं का प्रद्युम्न महाराज, अभिष्ट चिंतन सोहळा म्हणतो कारण आज या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातले रती महारथी उपस्थित आहेत. काय भाग्य असन त्या लेकराचं महाराज. अरे आज एवढं सीझन असताना सुद्धा एक गायक एक वादक मिळणं, पण आज इथं सप्ताह सुरू केला तर 1 महिना कीर्तनकार सरणार नाहीत एवढे कीर्तनकार उपस्थित आहेत आज. हो, आज सप्ताह चालू केला तिवटाणेकर, काल याला 1 महिना लागून एवढी कीर्तनकार आहेत. याचं कारण सांगू, आमचे दादा महाराज परिसरामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये फिरत असताना कधी स्वार्थ ठेवून फिरलेत नाहीत महाराज. निस्वार्थी मैत्री कुणी करावी तर आमच्या प्रकाश महाराजांनी करावी. मी नेहमी सांगत असतो, स्वार्थ अवघड काम आहे महाराज. स्वार्थ बडा बलवान है, कभी कभी स्वार्थ के लिए बड़ा बलवान है, स्वार्थ बड़ा बलवान है. इसी कारण कभी कभी मित्र शत्रु बन जाता है और शत्रु मित्र बन जाता है का. पण निस्वार्थी मैत्री
या सर्व गुणीजन मंडळीवर कीर्तनकार मंडळीवर तेवढी श्रद्धा आणि म्हणून आज न बुक्का न नारळ इथं काही नाही बरं का तसं कुणालाच. फक्त भरत महाराज पटाडी सोडली तर बाकी कुणाला काही त्यांना आहे पण ती गुरुदक्षिणा आहे का. अरे एवढा मोठा माऊल असताना एवढं सीझन असताना प्रत्येक गावानं सप्ते चालू असताना सुद्धा हो एवढी मोठी ही वारकरी संप्रदायातली दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. याचं कारण आहे प्रकाश महाराजांनी जी कमवलेली आजची जी प्रॉपर्टी आहे जी संपत्ती आहे ती संपत्तीमध्ये ह्याचं चित्र आहे महाराज. संपत्ती आहे. पैशानं माणूस श्रीमंत नसतो माणसानं माणूस श्रीमंत होत असतो. वाटे जला तुका मले 60 गुना तुका मले 60 गुना तुका मले 60 गुना वाटे जला तुका मले 60 गुना तुका मले 60 गुना जना आणि तुका म्हणे 60 गुणा. गुण चांगला आहे म्हणून एवढी आज ही संपत्ती आहे. हे सगळं समाज आहे महाराज. रती मारती विशेष उपस्थिती आदरणीय आमचे दिसायला चांगलं नाही. हा दिसायला लय चांगले नाहीत मला पण गुणाला चांगले. आदरणीय आमचे अनमोल पुरीजी बाबा आज इथं उपस्थित आहेत. लेकराला आशीर्वाद द्यायला त्यांना नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत. आमचे दत्तवाडीचे दत्त मंदिरचे मठाधिपती आमचे नागनाथ महाराज आहेत. आपल्या सोनपेठ तालुक्याचं भूषण वारकरी रत्न भागवताचार्य रामायणाचार्य शिवकथाकार अत्यंत सुंदर वारकरी संप्रदायाच्या चाकोरीमध्ये कीर्तन करणारा एकच आपल्या परभणी जिल्ह्यातला युवा कीर्तनकार आहे ते म्हणजे आमचे सोमनाथ महाराज बदाले. आमच्या दैठणा ठाकूरबुवा घराण्यातील गायनाचार्य आमचे प्रद्युम्न महाराज हरिभाऊ आहेत. पुन्हा रती महारथी सगळ्यांचं एकेकाचं नाव घ्यावं तर 2 तास लागतात महाराज. ज्यांनी प्रमाण आज म्हटलंय ते सगळे आमच्यासारख्या सर्व गुणीजन मंडळीचे युवा क्षेत्रातल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक असणारे आमचे बाळू महाराज बहादुरी गंगाखेडकर. तिकडे इनेकरी बाबा गावातील भजनी मंडळ भजन सम्राट आमचे अनिरुद्ध महाराज कदम राजभाऊ महाराज नावलगावकर आमचे इंदेवाडीकर बाळू महाराज करवर महाराज आमचे भाऊ महाराज चांदोडे महाराज हो पुन्हा इकडे आमचे भजन सम्राट विशारद संगीत विशारद श्रेयश महाराज. माऊली आवाज कमी करू नका रे मी जोडून. इकडं प्रेमापोटी इतक्या दुरून मोटरसायकलचा प्रवास करून इथं उपस्थित असणारे आमचे भजन सम्राट मोतीरामजी मोहिते पाटील महागावकर हे सुद्धा उपस्थित आहेत. इकडे आमचे भजन सम्राट माऊली महाराज मोळे आमचे धारासुरकर आप्पा सर्व मंडळी आहेतच. विशेष म्हणजे आपल्या खरं तर तसं बघितलं तर भरत महाराजांच्या नाताचा वाढदिवस आहे का नाही. शिष्याचा मुलगा म्हणजे नातूच पडतो महाराज. पण आजोबाला मुलापेक्षा जास्त कौतुक कुणाचं वाटतंय बाळासाहेब. आजोबाचं प्रेम काय झालं संजू भाऊ प्रेम उतू झालंय काय. आजोबाचं प्रेम मुलापेक्षा जास्त नातवावर असताय का. म्हणून आज मयूरच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला मुद्दाम मोठा कार्यक्रम कॅन्सल करून भरत महाराज उपस्थित आहे. टाळी वाजवायला. रती महारथी मृदंगाचार्य महाराज 1-2 नाही तिथं हो 36 मृदंगाचार्य माझ्या समोर आहेत. 36 मोजून मी आधीच मोजले महाराज. बघा हे इकडे 2 आहेत हे 3. हा इकडे आमचे
युवा उद्योजक आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज बचाटे पाटील वडगावकर, विकास महाराज मस्के, आमचे हनुमान महाराज उंदरे, बारुद्र महाराज वडगावकर धारखेडकर, तिकडे दत्ता महाराज, सगळ्यांचं नाव उल्लेख करणं शक्य नाही आता. पण त्यांनी भजनाची सुरुवात करून कार्यक्रम चांगला व्यवस्थित प्रारंभ करून आता ते दुसऱ्या कार्यक्रमाला गेले. ते आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण भगवान महाराज इसादकर आणि ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनलचे प्रमुख आमचे अजिंक्य दादा गाडगे पाटील. ही प्रेमापोटी आलेली मंडळी सगळी आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आमच्या दादा महाराजांना केलं, त्याबद्दल त्याला जीव लहान असून सुद्धा एवढं मोठं धाडस केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल वाढदिवसापेक्षाही अभिष्ट चिंतन सोहळा हा संयोक्तिक शब्द आहे महाराज. वाढदिवस म्हणायचा असतो पण खऱ्या अर्थानं तो क्षय दिवस असतो महाराज. क्षय दिवस आहे, वाढदिवस म्हणायचा आहे पण तेवढे दिवस आपल्या आयुष्यातून कमी झालेले असतात. म्हणून आक्षेप आहे वाढदिवस शब्दावर, म्हणून संयोक्तिक शब्द आहे. वाढदिवसापेक्षा त्या शब्दाचं नाव आहे अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन का म्हटलंय ऐका. आणि हे वाढदिवस साजरे करण्याची हल्लीकडे पद्धत का निर्माण झाली याचं कारण सांगतो महाराज. कारण सांगतो, समाजाला ज्याची गरज असते ना त्याला आयुष्य कमी असते, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागलाय ते प्रत्येकाला श्रद्धांजली अर्पण करायला पहिल्या लाईन मध्ये उभा असते. काही काही जणांसाठी अख्खं गाव तालुका वैतागलाय, बाबा एवढं लवकर जाऊ द्या पत्र्या शेड मध्ये, पण ते जात नाही. हो, गोड जेवणाला पहिल्या पंक्तीला बुंदी हाणते सगळीची, जात नाहीत महाराज. पूर्वीपासून नाही, ज्याची समाजाला गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला ते प्रत्येकाच्या अंतविधीमध्ये हजर आहे. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा करण्याची गरज काय आहे याचं कारण सांगू. तुमची आमची प्रेमाची आशीर्वादाची शुदुरी अत्यंत असते महाराज. ज्या वेळेला गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णानं 12 गाव अग्नी गिळला, देशमुख किती गाव कोणी गिळला? 12 गाव अग्नी गिळला भगवान श्रीकृष्णानं. बाकी सगळे गोपाळ आश्चर्यचकित झाले. सगळे गोपाळ तोंडात बोट घालू लागले आणि विचार करू लागले, आपल्याला साधा अगरबत्तीचा चटका सहन होत नाही, यानं 12 गाव अग्नी गिळलाय. नवल करू लागले महाराज. त्या सर्व गोपाळामध्ये पेंद्या होता, पेंद्या छत्रपती महाराज. पेंद्या म्हणला, ए काय नवल करायला लागले रे तुम्ही? असंच होतं बघा ते. अरे म्हणले आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होईन पण 12 गाव अग्नी गिळलाय. पेंद्या म्हणला काळजी करू नका, तुम्हाला माहित नाही रे, आपुली सुदुरी खातो याचे आले बळ. पेंद्या म्हणे तुम्ही सारे का करीता नवल, आणि आपुली सुदुरी खातो त्याचे आले बळ. तसंच आहे महाराज, ही प्रेम रूपी शुदुरी, आशीर्वादाची शुदुरी यांच्यासाठी कामाला आहे महाराज. खरं सांगू, म्हणायचं वेगळं असतं आणि करायचं वेगळं असतं. आपल्याकडे मराठी भाषा जशी फिरवली तशी फिरते आहे का. म्हणायचं आहे, माणसं सहज म्हणतात अंगात शर्ट, ए हरिभाऊ बोला की, अंगात शर्ट घाला, पायात जोडा, डोक्यात टोपी घाला. खरं सांगा, डोक्यात टोपी घालतात का टोपीत डोकं घालतात? ए कसं? अरे अंगात शर्ट घालायचं नसतं, शर्टात आपलं अंग घालायचं. पायात जोडा घालायचा नाही, जोड्यात आपला पाय घालायचा आहे, हे म्हणायचंय महाराज. हो पण हे मृत्यू लोकीचे उपराटे म्हणल्यासारखं आहे. हो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पाऊस झाल्यावर नदी वाहते. किसनराव काय वाहते? नदी वाहते. नदीला पूर असतो, अख्खं गाव पाणी पाहायला जाते. हातात काठी घेतलेले म्हातारे मंडळी, गाठी गाठीचं लुगडं नेसणाऱ्या म्हाताऱ्या, कडेवर लहान लेकरू असणाऱ्या काही महिला मंडळ, तरुण, सगळं पाणी बघायला जातं. आणि ते पाणी बघता बघता सहज एकमेकाला म्हणतात, रामभाऊ काय श्यामराव, अरे काय नदी वाहते. संजय भाऊ काय वाहते? काय वाहते? नदी वाहते का पाणी वाहते?
महाराज, पण म्हणायचं काय? हे उपराटे महाराज. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा आहे. म्हणायचा वाढदिवस पण खऱ्या अर्थानं क्षय दिवस आहे. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा संयुक्तिक काय आहे? अरे ज्यांच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण इथं एकत्र जमलो ते त्यांचं भावी आयुष्य नियोजित जगणारच आहे. पण त्यांच्या भावी आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र मिळून इष्ट देवाकडे केलेली प्रार्थना, त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्याचं नाव अकल्पायुष वावेत या कुळा. वा वा. अकल्पायुष वावेत या कुळा. हरीचा दास माझिया सकळा. हरीचा दास अकल्पायुष वावेत या कुळा. अकल्पायुष वावेत या कुळा. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्या निमित्ताने आजचा हा सगळं ज्ञानदान अन्नदानाचा कीर्तनाचा सोहळा. कोणीतरी एकानं उभं राहायचं आणि बाकीच्यानं ऐकायचं, या न्यायानं मी उभं आहे बरं का. मी पण याच कुटुंबातला एक घटक आहे. मी काय असं काय फार मोठा कुठला इकडं तिकडं असं काही नाही. एक मैत्रीपोटी उभा आहे इथं, बाकी काही नाही. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि शास्त्र सांगतं सुशील मुलं जन्माला याला आईचं पुण्य लागतं. विद्वान जन्माला याला बापाचं पुण्य लागतं. उदार जन्माला याला वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान जन्माला यायला स्वतःचं पुण्य लागतं. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. याच्या उलट सांगू, उन्मत जन्माला आलं, उन्मत समजायचं सासूचं पाप. कोणाचं घालू नका बोबडे महाराज. उन्मत जन्माला आलं, कुणाचं पाप? मायचं पाप. उन्मत मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अधातव्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत जन्माला आलं लेकरू आईचं पाप, मूर्ख जन्माला आलं बापाचं पाप, कंजूस जन्माला आलं वंशाचं पाप आणि दरिद्री जन्माला आलं स्वतःचं पाप. आहे का? सिलवान मुलं जन्माला याला कारण माय बापाचं पुण्य लागतं भरत महाराज. नाहीतरी आम्ही समाजात सहज बोलता बोलता म्हणत असतो महाराज, अन्याय तो त्याचा लोहेवायचा आळा. बापे वेळा न साधिती माय
बोलायची अजून माझी काही कॅपॅसिटी नाही बरं का अजून. ते त्यांनी म्हणा बाळू महाराजांना. पुढचं म्हणू शकतो मी पुढचं चेर. शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. छत्रपती महाराज बीज गोड असेल, फळ कशी असली पाहिजे? कसे? बीज गोड आहे, फळ गोड असतात. बीज कडू आहे, फळ कडू असतात महाराज. जसं बीज तसं फळ. का आणि म्हणून शब्द आहे गोमट्या बीजाची फळेही गोमटी. गोमट्या बीजाची फळी गोमटी. बीज गोड फळ गोड आहेत. बीज पेरणी त्याची घ्यावे बोलली सकेल कैसे लागे कैसे लागे कैसे लागे. बीज पेरणी घ्यावे फळ डोरलीस केळ कैसे लागे. जस बीज तस फळ असतंय का? गोमट्या बीजाची फळी गोमटी. बीज चांगलं फळ चांगली. तुम्ही कधी असं ऐकलंय का महाराज? बीज बुये बबुलका आमक हासे खाय. मी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला बरं काही. बीज बुये बबुलका बरं तुमनं महाराज आमक हासे खाय. झाड कशाचं लावलं? राहुल दादा झाड कशाचं लावलं? साध्या बाबळीचं नाही. कोण्या येड्या बाबळीचं झाड लावलं महाराज. अरे अख्ख्या गावात चर्चा. म्हणले हे माणूस कधी तुळशीला पाणी घालताना बघितलं नाही म्हणले. पण दिवसात 3-3 वेळा पाणी घालायला लागलं येड्या बाबळीला. अख्ख्या गावात चर्चा. काय उद्देश असेल? एक म्हणला जाऊन विचार. एक जण गेला म्हणला रामभाऊ काय शामराव अरे अख्ख्या गावात तुझी चर्चा चालू आहे म्हणले कधी तुळशीला पाणी घालत नाही म्हण पण तू वर्ष झालं एका येड्या बाबळीच्या झाडाला पाणी घालतो. काय उद्देश आहे? तो म्हणला हे बघा मला आंब्याचं झाड लावायचं होतं मला इमानदारीनं. मग आकाश सोनपेठ तालुका पालता घातला म्हणला. मी 2:30-3 वाजेपर्यंत फिरलो म्हणला घामागर झालो. राग आला. रोपटं काही मिळालं नाही. मग राग घरी आलो म्हणला खड्डा आयता खंड्याला होता. त्याच खड्ड्यात त्याच दिवशी म्हणला ठरवलं जगाचे घडणं ते करून दाखवायचं म्हणून हे येड्या बाबळीचं झाड लावलं म्हणला. वर्षभर पाणी घातलं. एका वर्षात 27 फूट झाड केलंय म्हणला महाराज. मला खात्री आहे एवढी त्याची काळजी एवढं पाणी घातलं 27 फूट झाड केलंय म्हणला. खात्रीने सांगतो म्हणला माझ्या पुरत्या का होईना या झाडाला 10-5 कैऱ्या नक्की हरिभाऊ लागतील. मुंडको हलवले हरिभाऊ हो म्हणाले लागतील. येड्या बाबळीच्या झाडाला अरे पाणी घालू घालू मेला तरी सुद्धा कैरी लागू शकत नाही म्हणला. मग याचा काही फायदा आहे म्हणले. कोणता? तू गेल्यानंतर तुझा शेवटचा कार्यक्रम फुकायचा या सरपणात होते म्हणले. पण त्याला कैरी लागू शकत नाही. कारण झाड कशाचं आहे? येड्या बाबळीचं झाड आहे. येड्या बाबळीच्या झाडाला कैरी लागत नाही असा नैसर्गिक नेम आहे. मग ऐका आता असा नेम असेल तर पुराणा मधलं येड्या बाबळीचं झाड म्हणजे हिरण्यकश्यपू. नाव घेऊन येते देवाचे हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे आहे का? माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल असा बापाचा कायदा. हो हे येड्या बाबळीचं झाड आहे. मग माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे अशा हिरण्यकश्यपू रूपी येड्या बाबळीच्या झाडाला भक्त प्रल्हादासारखा हापूस केसरी का लागला? कसा लागला? याचं कारण सांगू. याचं उत्तर बाप नसून माय.
माय महाराज, आणि ते संस्कार आहेत माईचे. गरोदर अवस्थेत असताना कयादू म्हणजे भक्त प्रल्हादाची आई. बरं संजीव भाऊ हे काय एकटा नव्हता महाराज. प्रल्हादाला 4 भाऊ होते. बालाजीराव किती भाऊ होते? त्याला धरून किती जण? 4. जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला कोण आलं बाळासाहेब? मोठा मोठा तुम्हाला तर माहितच आहे की बाबा. होय मोठा आहे का? कोणाला मला माहित आहे? होय उपरणेवाले तुम्हाला माहित आहे? आपले हे भारसावडेकर. मोठ्या भावाचं नाव काय? मला येत असलं तुम्हाला काय? अरे मग एकच का जगाच्या पाठीवर प्रसिद्धीला आला? याचं कारण बापाच्या विरोधात गेलाय का? काय म्हणते बरोबर आहे. मग महाराजांना सांगितलं आजच्या बापाच्या विरोधात जायला. जे बापाच्या विरोधात जाते ते प्रसिद्धीला येते. उद्या मग बापावर घ्यायचं दांड काही. तसं नाही, बापाच्या कायद्याच्या विरोधात गेला. बापाचा कायदा दुराचारी होता, देव न मानणारा होता, देवाचं नाव घेऊ न देणारा होता, म्हणून कायद्याच्या विरोधात गेला. बापानं सांगितलं होतं नाव घ्यायचं नाही. लेकरू जन्मताच नाव घेणारे निघालं. भरत महाराज जन्मताच नाव. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलो घेतला कडेवरी भक्ती सुखे निवारा. अरे गरोदर अवस्थेत असताना कयादू माता सौंदर्य संपन्न असणारी इंद्र मोहात पडला आणि इंद्र त्या कयादू मातेला चोरून घेऊन जात होता. योग असा होता, नारदाचा आश्रम लागला. नारदाच्या आश्रमाहून जाताना नारदजींचं लक्ष इंद्राकडे गेलं. ओळखलं महान भगवत भक्ताची माय गरोदर अवस्थेमध्ये इंद्र चोरून घेऊन जातोय. महात्मा असला तरी महात्म्याला सुद्धा भावना असतात महाराज. नारदासारखा महात्मा पण विजयसारखा कडाडला इंद्रावर. थांब इंद्रा, अरे तू जिला घेऊन जातो ती महान भगवत भक्ताची माता आहे. तिच्या पोटी फार मोठा भक्त जन्माला येणार आहे. अरे ज्याच्यासाठी जगाच्या मालकाला आगळा आणि वेगळा अवतार घ्यावा लागणार आहे, एवढा मोठा भगवत भक्त जिच्या पोटी जन्माला येणार आहे, तिला तू चोरून घेऊन जातोय. लक्षात ठेव, सोड नाहीतर श्राप देऊन टाकील बघ. देवाचा राजा होता पण महात्म्याला लटलट कापू लागला महाराज. कारण त्या काळामध्ये जगाच्या मालकाच्या श्रापात जी ताकद नव्हती ती ताकद एका महात्म्याच्या श्रापात होती महाराज. एका आंधळ्या मायबापानं दिलेला श्राप जगाच्या मालकाच्या बापाला भोगावा लागला होता. इंद्र सोडून तिथं निघून गेला. नारदाच्या आश्रमामध्ये ती माऊली गरोदर अवस्थेत असताना रात्रंदिवस तिथं काय चालू होतं? रात्रंदिवस कोणतं गाणं होतं? ठुमक्यावाली पोर हे चालू होतं का? कोणतं मग? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण
मध्ये नारायणाचं चिंतन परिणाम उच्चार प्रल्हाद बिंबला सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उच्चार प्रल्हाद बिंबला सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवाला बोला कृष्णला सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवाला बोला कृष्णला हरी मुखे माला हरी मुखे माला हरी मुखे माला हरी मुखे माला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला परिणाम आपल्या बाळावर झाला बाळावर. म्हणून मी नेहमी सांगत असतो अरे शिलवान मुलं जन्माला येण्यासाठी त्या आईनं ते पुण्य गरोदर अवस्थेत कमवायचं असते मला. अरे ज्या वेळेला उदरात लेकरू असतं त्यावेळेला आमच्या आईनं काय करायला पाहिजे पुराण वाचलं पाहिजे. तेव्हा कळतंय महाराज सगळे महात्मे शूरवीर महापुरुष निर्माण झाले का त्यांच्या आईनं गरोदर अवस्थेत काय केलं हे आपल्याला वाचता येते महाराज. हो आम्ही आता महाराष्ट्रभर प्रत्येक माणूस कोणत्याही क्षेत्रातला असो महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणते कोणीही असो. आज या पवित्र गादीवरून सुद्धा आमच्यासारखे कितीतरी कीर्तनकार रोज छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराज कीर्तनात 5-10 मिनिट का होऊन आपण चरित्र सांगतात. अरे या नारदाच्या गादीहून ते चरित्र सांगणे एवढा महाराज पवित्र राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला ना तो असा झाला नाही. आईनं गरोदर अवस्थेमध्ये हो ऐकता नारदाची गोष्ट तिने गरोदर अवस्थेमध्ये ते सासूचे सुनेचे कार्यक्रम बघितले नाही टीव्हीवर बघितले नाही. बाळू महाराज इमानदारीने सांगतो महाराज आपल्या सुद्धा घरामध्ये शिरले होय वातावरण. कधी कधी आपल्या बायका आपल्याला चोरून महाराज आपण तिकडे असल्या की ती मोबाईल मध्ये मालिका बघायला 4 दिवस सासूचे खरंय बरं काय ते काम केलं नाही महाराज. मग अरे विचारा महासाहेबाचे डोहाळे विचारा काय डोहाळे होते महाराज महासाहेबाचे. अरे घोड्यावर बसावं आता तलवार घ्यावी आणि या महाराष्ट्रातल्या सैतानांचा कोतळा बाहेर काढावा असं स्वप्नच्या मातेच होत. त्या माते पोटी असा सूर जन्माला आला महाराज. हो उगच येत नाही. घेईन धनुष्य मारीन रावणा लंका बिभीषणा देईल मी. हे डोहाळ संजय भाऊ कुणाचं होत आ कुणाचं मेवणीच कौशल्या मातेचं होतं मारा डोहाळ. अरे जे गरोदर अवस्थेत असताना चित्र बघितलं ते चित्र सत्यामध्ये उतरणारे लेकर पुटी जन्माला आले. घेईन धनुष्य मारीन रावणा. अरे त्याच रावणाचा चेंदा मेदा करणारा पुत्र जन्माला आला. म्हणून मी सांगतो महाराज अरे आईनं गरोदर अवस्थेमध्ये चांगलं वाचलं पाहिजे चांगलं बघितलं पाहिजे ऐकलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आमचे डोहाळे कीर्तनात सांगण्यासारखे नसतात महाराज. सांगावं तर काही काही म्हणते ह्याला काय सुचलंय असलं आज. रामभाऊ महाराज आमचे डोहाळे म्हणजे नाही ते खायतात. हो काही काही तर कुठला कुठला मसाला काढू काढू खातात कोणला माहित. बाळू महाराज चुलीतले निखारे कोळशे ढेपशे माती हे आमचे डोहाळे. शिलवान मुलं जन्माला येतात आईचं पुण्य असतं आईचं आहे का. हो म्हणून त्या आईनं गरोदर अवस्थेमध्ये नारदाच्या आश्रमामध्ये नारायणाचं चिंतन श्रवण केलं. म्हणून हो जन्माला येताना नारायणाचं चिंतन करणारा सुपुत्र जन्माला आला महाराज. ऐकता नारदाची गोष्टी मज गर्वीच घातली मिठी तो जन्माला कयादूची पोटी
भक्त जगजेटी प्रल्हादायका असा नामधारक सुपुत्र जन्माला याला कारण आईचं पुण्य मोतीराम महाराज म्हणून धन्यता वा धन्य त्याची माय त्याची चकारात्मक शब्द आहे महाराज कुणाची जो संसारा जन्माला आल्यानंतर नारायणाचं रात्रंदिवस चिंतन करतो त्याची माय धन्यता दिली महाराज धन्यता आणि असे सुपुत्र जन्माला याला मला तरी वाटतं सहजासहजी नाही फार दुर्लभ आहे महाराज आणि त्यातल्या त्यात 7 गोष्टीचं दुर्लभत्व सांगितलंय महाराज सोमनाथ महाराजांना चांगलं पाठ आहे संपत सरस्वती संतानम सदनो गृहा या 7 गोष्टी आहेत दुर्लभ मध्ये संपत्ती दुर्लभ आहे सहजासहजी मिळत नाही जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा श्रीमंताची निंदा केल्याशिवाय तो राहत नाही का अरे तकदीर लिखी लक्ष्मी हटे न हटाने से निर्धन कभी धनी ना होय रात दिन कमाने से ओ तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा ओ तू ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा त्या मातेला धन्य त्याची माय प्रसवली कुणाची जो रात्रंदिवस नारायणाचं चिंतन करतो त्याची धन्य शब्दाच्या विरुद्ध मराठीमध्ये शब्द आहे संतोष बाबा गुरु विरुद्ध कोणता शब्द आहे हनुमान गुरु विरुद्ध हा गोविंद भाऊ गुरु विरुद्ध हे बघा आमचे माधवराव शिष्य म्हणले लावा इथं दादाजी भरत महाराजी कुस्ती मग गुरु विरुद्ध लघु आहे लघु गुरु म्हणजे मोठा लघु म्हणजे छोटा आम्ही रोज ऐकतो का नाही लघु उद्योग म्हणजे छोटा उद्योग म्हणजे छोटा आहे का गुरु म्हणजे मोठा गुरु म्हणजे महान किती महान गुरु देवापेक्षाही महान आहे महाराज गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी एवढं श्रेष्ठ पात्र जगामध्ये गुरुच आहे म्हणून धन्य शब्दाच्या विरुद्ध धीक शब्द धीक जशी धन्यता प्राप्त झाली तसा धिक्कारही केलाय पण कोणत्या मातेचा मुलगा झाला अख्ख्या गावानं पेढे वाटत होती पण आमच्या बाळू महाराज सारख्याने सांगितलं आताच घाई करू नको अगं सध्या काळ फार विचित्र आहे ओ काल परवा एका मुलानं व्यसनाच्या नशेमध्ये जन्म देणाऱ्या माय बापाला झोपेत ठार मारलं
कालची घटना आहे टीव्हीची, तुम्ही बघितली असेल. मला वाटतं इकडे नागपूरकडे कुठेतरी घडलं. आत्ताच पेढे वाटू नको, मग 10-20 वर्ष बघ कसं निघतं. तर हे चांगलं निघालं. हा अमरावती चांगलं निघालं तर पेढे वाटावं. हे निघालं कसं? भरत महाराज कसं निघालं, मोतीराम महाराज कसं निघालं? तो झाला भांडचा सिंदळ, सिंदळ. नागनाथ महाराज कसा झाला? चहाड चोरटा. पुढं पुढचं अवघड आहे म्हणजे आपल्याला नाही जमत. असा मुलगा झाला हरिभाऊ. त्याला मुलगा म्हणायचा का? शास्त्र सांगतं त्याला मुलगा म्हणायचा नाही. मुलगा जन्माला आला नाही. कोण आलं जन्माला? ए लक्ष्मण. कोण आलं जन्माला? व्याली कुराडीचा दांडा आणि वरणच घाली तोंडा. कुराडीचा दांडा. संतोष महाराज काय म्हणतात? तू कुराडीचा दांडा गोतास काळ. हो, दांडा वाटुळ करतो का कुराड वाटुळ करती जातीचा बाबा? हा, कोण वाटुळ करते? हा, कुराड म्हणाले संजू भाऊ आहे का? एकानं कुराड खिशात टाकली जंगलात गेलं बाबा. जंगलात गेलं खिशात कुराड टाकून. जंगलातल्या बारीक बारीक झाडांचं लक्ष गेलं. विचार केला म्हणजे कुराडवाला आलंय, आता आपलं काही खरं. छोटे छोटे वृक्ष त्यांच्या अध्यक्षाकडे गेले. अध्यक्ष त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये अध्यक्ष ठरलेल्या बरं का. प्रत्येक क्षेत्रामध्ये हो, काड्या लावणाऱ्याचा सुद्धा गावात अध्यक्ष असते बरं का. खरं फुकणाऱ्याचा सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि ठराविक आहेत महाराज. यांच्या निवडणुका होत नाहीत बोबडे महाराज. स्वयंस्फूर्तीनं हे किती वर्षापासून चालत आलंय. पक्षाचा राजा, पशुचा राजा, फळाचा राजा, तसा वृक्षाचा राजा आहे. फळाचा राजा बाळासाहेब कोण? हा, पक्षाचा मोर, पशुचा पक्षाचा मोर, पशुचा का निवडणुका नाहीत महाराज. किती वर्षापासून चालत आहे. तसं वृक्षाचा राजा म्हणजे वटवृक्ष. बाकीचे वृक्ष गेले. अध्यक्ष महाराज वाचवा. अरे काय झालं? कुराडवाला आलंय. कुठं आहे? म्हणजे जंगलात. कोण बघितली? आम्ही बघितली. म्हणजे कुठं आहे कुराड? म्हणजे खिशात आहे. अध्यक्ष म्हणजे घाबरू नका. म्हणजे का? जोपर्यंत खिशात आहे तोपर्यंत घाबरायची गरज नाही. मग आपल्यापैकी कोणी तरी गद्दारी केली आणि दांड्याच्या रूपात त्याला सहकार्य केलं, मग मात्र आपलं सरकार ढसळल्याशिवाय राहत नाही. खरं सांगा, मग दांड्यामुळं कुळाचा नाश झाला का? कुराडीमुळं? शत्रुघ्न महाराज असा मुलगा जन्माला कसा? मातेची आखोळे दगड आला पोटाशी, मातेची आखोळे दगड आला पोटाशी, आला पोटाशी, मातेची आखोळे दगड आला पोटाशी. आता उघडे डोळे जरी तुझ्या त्या बिना कळले, मातेची आखोळे दगड आला पोटाशी. जरी तुझं
रक्तापी नकळे आणि मातेची या दगड आला पोटाची, त्याला दगड म्हणायचं. मी तर कुऱ्हाडीचा दांडा म्हणलंय. राहुल भाऊ काय आला जन्माला? हा ते म्हणले आळंद देऊन ह्यासाठी आलो काय माय मागा लागायला. वाटोळ करते महाराज. असा मुलगा जन्माला आला ना, त्याला जन्माला घालणारी माय नरकाला जाती. मी सांगत नाही, तुका म्हणे जाईन नरका अभक्ताची माय. अभक्ताची माय नरकाला जात असेल तर भक्ताच्या मातेला धन्यता का मिळणार नाही? आणि म्हणून रात्रंदिवस चिंतन करतो, त्याच्या मातेला धन्यता यात नवल नाही दादा. म्हणून आमच्या संतांचा आग्रह, बाकी सगळं विसरा, दोन गोष्टी विसरू नका. दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दोजो श्री भगवान. पहिली गोष्ट जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. त्याच्या एवढी काळजी करणाऱ्या जगात आमचं दुसरं कोणीच नाही महाराज. तेने तुझी काय नाही केली चिंता, रायते अनंत आठवणी. अरे अक्षय आढळ चळेना डळेना, तया नारायणा ध्यात जावे. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंबर, तया निरंतर ध्यान करी. असं निरंतर ज्या नारायणाचं ध्यान करणारा एखादा असेल तर नामदेवराय त्याला धन्यता देतात मोतीराम महाराज. धन्य महाराज जन्मले धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले नारायण गाय नारायण गाय. धन्य त्याची माय प्रसवली. रात्रंदिवस चिंतन करणार आहे. धन्य महाराज जन्मले संसारी. कोण? जे ध्याते अंतरी नारायण. अरे म्हणून अरे माता कुणालाही म्हणत नाही दादा. माता कुणाला म्हणतात? जिच्या पोटी तिघ जन्माला येतात तिला माता म्हणतात. तिघ कोण माहितीये का? मृदंगवादक, गायक आणि कीर्तनकार. बाकीचे मध्ये आम्ही जातो मग पाकिस्तानात. आता तिघे जन्माला यायला पाहिजे. कोण? जननी जने तो भक्त जनी, या दाता या शूर, नाही तो जननी वाज भली, क्या खोते हो नुराई. अरे जिच्या पोटी या देशासाठी वयाच्या 21व्या वर्षामध्ये प्राणाचं बलिदान देणारा आणि देशासाठी फासावर लटकणारा भगत सिंगासारखा सुपुत्र जन्माला आला ना,
तिला माता म्हणा. जिच्या पोटी देव देश धर्मासाठी कित्येक दिवस यवनांच्या यातना सहन केल्या, डोळे बाहेर काढले, कातड सोलून काढली, तरी सुद्धा ज्या शूरवीराने आपला धर्म बदलला नाही त्या छत्रपती संभाजी राजासारखा मुलगा असावा. तिला माता म्हणायची. जिच्या पोटी वयाच्या 16व्या वर्षी भवसागर तरणारा तंत्र समाजाला अर्पण करणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, त्या ज्ञानोबराय सारखा सुपुत्रजीच्या पोटी जन्माला आला. माता तिला म्हणा. धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्माले, धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्माले, धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्माले, धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्माले. ऐसे सांगता हरिसी सांगले रुक्मिणीसी, जयाचे खुशी ज्ञानदेव जन्माले, ज्ञानदेव जन्माले. ऐसे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीशी. प्रसंग सांगतो महाराज, लक्षपूर्वक ऐका थोडा. माऊली थोडं मोकळं करी दादा, लय ताकद लावायलो मी, छाती फटफट फुटायली. 16व्या वर्षामध्ये समाधी घेणारा महात्मा, पण छोट्याशा बहिणीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि 9 वर्षाची मुक्ताई डबडबल्या डोळ्याने ज्ञानोबरायच्या समोर जाऊन हात जोडून विनंती करू लागली. दादा काय ग मुक्ते, मायबाप झोपेत टाकून गेले रे दादा, कळतही नव्हतं बघ. पण मायबाप गेल्यापासून आजपर्यंत तुम्ही आम्हाला कधी मायबापाची आठवण येऊ दिली नाही. मी आज तुम्हाला बाकी काही मागणार नाही, चोळी बांगडी अजिबात नाही. एकच मागणं आहे दादा, द्याल मला. सांगणं मुक्ते काय पाहिजे. काही नाही दादा, माझ्यासाठी भाऊबीजीमध्ये ओवाळणीमध्ये म्हणून 2 वर्ष थांबा, 2 वर्ष थांबा. ज्ञानोबरायने डोळे पुसले सांगितलं, मुक्ती मागून मागून काय मागलंस. 2 वर्षे ना, काळजी करू नको, 2 वर्षांनी समाधी घेईल. 2 वर्ष पुढे ढकलले ज्ञानोबरायांनी. 2 वर्षांनी समाधी घेणार. धाकटा भाऊ सोपान काका गळ्याला बिलगून ढसा ढसा ओक्सा बोक्षी रडायला लागला आणि सोपान काकानं सांगितलं, दादा बाप गेल्यानंतर लहान भावाचा बाप मोठा भाऊ असतो. आजपर्यंत तुम्ही बापाची उणीव भासू दिली नाही, काही कमी पडू दिलं नाही. भिक्षा मागून का व्हायना, पण आमचा सांभाळ केला तुम्ही. माझी विनंती आहे, अरे इष्टिटीसाठी भांडणारे भाऊ जगात भरपूर आहेत, पण माझ्यासाठी फक्त 2 वर्ष थांबा, 2 वर्ष थांबा. 2 वर्षे सोपन काकासाठी. आणि ज्या वेळेस निवृत्तीनाथांना कळालं, निवृत्तीनाथ येतात ज्ञाना, काय दादा, अरे नात्यानं जरी भाऊ असलो तरी सुद्धा तुम्ही मला गुरु मानलंय. गुरु, मी आज भावाच्या नात्यानं नाही बोलत, गुरुच्या नात्यानं बोलतो. आजपर्यंत तुम्हाला कधी मी गुरुदक्षिणा मागितली नाही, आज मात्र गुरुदक्षिणा मागण्याची वेळ आली. मला बाकी काही नको ज्ञाना, मला गुरुदक्षिणेमध्ये 2 वर्ष द्या. मुक्ताईचे 2 वर्ष, सोपन काकाचे 2 वर्ष आणि निवृत्तीनाथाचे 2 वर्ष. 16ला समाधी घेणारा महात्मा 22व्या वर्षामध्ये समाधी घेतो. पुढचं ऐका, पण 22व्या वर्षामध्ये जगाच्या मालकाला ढसा ढसा रडवतो महाराज. निवृत्तीनाथाचा हात एका बाजूने जगाचा मालक, देवानं हात धरला एक. देव निवृत्ती आले,
ज्ञानोबरायांचा हात धरला आणि समाधीला निघाले महाराज घेऊन. त्यावेळेला सोपान काकाच्या गळ्याला बेलगून रडणारी मुक्ताई सांगत होती, दादा ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात सोपान मजला सांभाळीत. गेंदिरे कडकर थोडा विठाला आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा खासदार आहे, तो आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा गेली 30 वर्षापासून करतोय. आणि म्हणून आम्हा सर्व वारकऱ्यांचं आधारस्तंभ, अरे रात्री बेरात्री अर्ध्या रात्री जरी वारकरी संप्रदायातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत संकट आल्यानंतर पहिला आमचा फोन ज्याला लागतो ना, त्यांचं नाव बंडूभाऊ असे. आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण असणारे वारकरी खासदार. आणि खरं सांगू का, जे मी सांगितलं ना, भाग्यवान शब्द, स्वतःच पुण्य असेल तर भाग्यवान जन्माला येतो. आणि आमच्या साहेबाकडे जर बघितलं ना महाराज, साहेबासारखा भाग्यवान महाराज या महाराष्ट्रातच नाही कोणी. आहे का बाळू महाराज? बरोबर आहे का नाही? हा, आहे का कोणी एवढा भाग्यवान? हो. प्रवास जर काढला ना महाराज साहेबाचा, हो काय काय म्हणतात, आम्ही संघच होतो महाराज. ते माग असायचे ना आम्ही पुढं असायचो. ते परभणी 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 म्हणायचे. पण आज आहे का महाराज? याला भाग्यवान म्हणायचं महाराज? अरे साधी गोष्ट नाही. कोणताही घरामध्ये राजकीय वारसा नसताना सुद्धा 3 वेळा खासदार आणि 2 वेळा आमदार होणं साधी गोष्ट नाही महाराज. हो, ही वारकरी संप्रदायाची ताकद आणि भगवंताचा आशीर्वाद, म्हणून ही गोष्ट शक्य आहे. आणि म्हणून खरं सांगू का, साहेबाचं वागणं खरं सांगू, अरे श्रीमंताच्या कामाला कोणीही जाईल महाराज, श्रीमंताच्या लग्नाला कोणीही जाईल, श्रीमंताच्या कार्यक्रमाला कोणीही जाईल, पण गरीबाच्या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून असतात. कारण खासदार साहेबाला माहित आहे, खासदार साहेबाला चांगलं माहित आहे, अरे गेल्यानंतर शेवटच्या वेळेला खांदा देण्यासाठी श्रीमंत नाही गरीबच येणार आहे. श्रीमंत 4 व्हीलर मध्ये स्मशानभूमीत वाटा लावा येणार आहे. म्हणून गोर गरीबाच्या हो अडी अडचणीमध्ये धावून येणारे आमचे साहेब, दिलेला शब्द पाळणारे आमचे साहेब आहेत. आमच्या प्रकाश महाराजाला म्हणले, प्रकाश महाराज तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला 100 नाही 200% येणार आहे का? आणि आज तुम्हाला माहित नाही त्यांच्या मागं काय होतं, तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहिती आहे. पण एवढं सगळं उरकून सुद्धा उपस्थिती लावली, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. अरे हिंदुत्व काय असतंय आमच्या साहेबाकडे बघून शिकावं महाराज. काही नुसते कपडाला गंधत लावतात. अरे कपाळाला गंध रावणही लावत होता, कपाळाला चंदन रावणही लावत होता का? पण जेव्हा रावणाचा पापाचा घडा भरला तेव्हा रावणाची सोन्याची लंका जळून खाक झाली दादांनो. अरे कपाळाला गंध लावलं म्हणजे हो महात्मा होत नसतं माणूस आहे का? तुमच्या पापाचा घडा भरला ना, अत्याचार वाढला ना, एक दिवस तुम्हाला हो कुठं जावं लागतं हे सांगायची गरज नाही का? हिंदुत्व कशाला म्हणायचं भरत महाराज? अरे मराठ्यांच्या तलवारीत, ब्राह्मणाच्या शेंडीत, माळ्यांच्या भाजीत, कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत 18 पगड जाती जमातीनं एकमेकांना मारलेल्या प्रेमाच्या मिठीत खऱ्या अर्थानं हिंदुत्व आहे महाराज. हो, आणि जपण्याचं काम साहेब करतात. आज आले साहेब, तुम्ही येऊ
आम्ही तुमचीच भात बघू लागलो. हा. मुक्ताई रडत होती. मुक्ताई दादा, अरे मायबाप गेल्यापासून ज्ञानदादांनी आपल्याला मायबापाची कधी आठवण येऊ दिली नाही. एवढा लळा लावला रे दादा. मुक्ताई रडते, सोपन काका रडतात, निवृत्तीनाथ रडतात, सर्व संत मंडळी रडतात. यात नवल नाही. जगाचे अश्रू पुसणारा जगाचा मालक जेव्हा बोक्साबोक्षी रडायला लागला तेव्हा जगाची मालकीन रुक्मिणी जवळ येते आणि जगाच्या मालकाला पांडुरंगाला विनंती करते, विचारते, मालक काय ग? मी समजू शकते ही मुक्ताई रडते, तिची दिपवाळी गेली म्हणून. हे भाऊ रडतात बंधू प्रेमाच्या ताटातुटीमुळे. संत मंडळी रडतात प्रेमापोटी. तुमचं कोण लागलं? तुम्ही का रडताय? कशासाठी रडणं चालू आहे? त्यावेळेला जगाच्या मालकानं रुक्मिणी मातेला रडण्याचं कारण सांगितलं. रुक्मिणी, मी का रडतो ऐक. ऐसे सांगता हरिसीन प्रेम वसंडले रुक्मिणीशी. बस इतिहास. इतिहास सांगितला, इतिहास. आणि संपूर्ण इतिहास सांगितल्यानंतर साहेब, तुम्ही का रडता म्हणणारी रुक्मिणी रडायला लागली. त्यावेळेस देव म्हणले, रुक्मिणी 6:45 वाजल्यापासून तू म्हणत होती मला, तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, तुम्ही का रडता. आता 7:45 वाजून गेले, तू का रडायला लागली. रुक्मिणी माता म्हणली, देवा खरं सांगू, हे काय वय आहे का 22 वर्षाचं? खेळण्याच्या वयामध्ये हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या मालकाला ढसा ढसा रडवतो. हा महात्मा ज्या मातेच्या पोटी जन्माला आला ना देवा, मी त्या मातेसाठी रडते. हो मातेसाठी. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी वाज भली. क्या खोतेहून रायका, जिच्या पोटी भक्त जन्माला यावा, ज्ञानोबारा सारखा दाता जन्माला यावा, कर्णासारखा, आणि शूर जन्माला यावा माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखा. तिला म्हणतात माता. असा सुपुत्र जन्माला आला ना 21 कुळाचा उद्धार करतो. कुळाचा उद्धार, हे प्रसवदिता या कुळाचा उद्धार, या कुळाचा उद्धार, प्रसवदिता या कुळाचा उद्धार. तो तरेल निधार, तो तरे निर्धार. काय नारायण ध्याय, हे नारायण ध्याय, नारायण ध्याय. तो तरे निर्धार, तो तरे निर्धार, नारायण ध्याय, नारायण ध्याय, नारायण ध्याय, नारायण अभक्त जन्माला आला 42 कुळ नरकाला जातात आणि भक्त जन्माला आला 21 कुळाचा उद्धार होतो. याच्यापासून झालेल्या पुढे 7, आईच्या पाठीमागच्या 7, बापाच्या पाठीमागच्या 7, अशा 21 कुळाचा उद्धार करणारा नामधारक जन्माला येतो. म्हणून नामदेव म्हणतात, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. मला असं वाटतं भाग्यवान भाग्यवान म्हणून बाळू महाराजांना सांगितलं. महाराज व्हावा वाटी गुन्हा जना, तुका म्हणे साठी गुन्हा. ज्याचे गुण चांगले असतात ना, खरं सांगू, अरे सूरत से किरत बडी, सूरत से किरत बडी, बिन पंख उड़ जाए. अरे सूरत तो जाती रही, किरत कबू न जाए का. ओ ही 3.5 हाताची सूरत परभणीला यायची झाली तर रिक्षावालं किती पैसे घेते साहेब? तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. 3.5 हाताची सूरत परभणीला न्यायची, रिक्षावाला 70 रुपये घ्याले सगळे. पण तुमची कीर्ती रूपी सूरत बिना पैशाची 7 समुद्राच्या पलीकडे गेल्याशिवाय राहत नाही महाराज. याला म्हणतात सूरत से किरत बडी. ऐका, आणि असं सुंदर व्यक्तिमत्व या गावामध्ये जन्माला आलं, त्यांचं नाव आहे आमचे प्रकाश महाराज यादव. ऐका,
गोड बोलून समाज आपलासा कसा करावा हे त्याच्याकडून शिकायसारखे बाळू महाराज. गोड बोलून. मला तरी असं वाटतं 24 तासापैकी ते असा एकमेव माणूस आहे 24 तासापैकी बाळू महाराज 10 तास फक्त मित्रमंडळीलाच गप्पा मारीत बसते इथे का. हे उगच येत नाही तेवढे महाराज. आता हे 2 दुकानं सोडून आलेत भागवत महाराज बसाठी. इमानदारीनं 2000 देतो म्हणलं सकाळी कीर्तनाला, चला आलं नाही ते. आता 2 दुकानं बंद करून आलेत बाळू महाराज. का? मैत्री तशी आहे. मी सांगून गेलो निस्वार्थ मैत्री आहे. हो निस्वार्थ. आणि म्हणून सर्व मंडळी उपस्थित आहेत. मी काही जास्त फार बोलत नाही. तुम्ही सर्वजण आमच्या प्रकाश महाराजांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला, त्यांच्या या सोहळ्याला शोभा वाढवलात, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतोच. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल माझ्या बुद्धीचा दोष. जे योग्य वाटलं ते माझ्या गुरुवर्यांचा प्रसाद समजा. फार मोठी हस्ती इथं उपस्थित आहेत. सगळे आदरणीय आमचे बाबा उपस्थित आहेत, दैठणेकर. थोर भागवताचार्य आमचे सोमनाथ महाराज आहेत, छत्रपती महाराज आहेत, सगळी मंडळी आहेत. उदगीर तालुक्यातून आमचे संतोष बाबा आले आहेत. इकडं आमच्या दादा महाराजावर पुत्रोत प्रेम करणारे आमचे माधवरावजी माने साहेब हे सुद्धा उपस्थित आलेले आहेत. महाराज बघा कुठून आलेत ते, अहमदपूरहून मोटरसायकलवरून आलेत. का? प्रेम आहे. सर्व तरुण मंडळी. मैत्री दुनियातला खरा राजा जर कोण असेल तर ते आमचे प्रकाश महाराज आहेत. खरं सांगतो मला, आम्हाला मित्र कमी आहेत, आमचे शत्रूच भरपूर आहेत महाराज. तोंडावर आम्हाला गोड बोलते सगळेच. तुमचं नामचं काम मी सारखंच आहे साहेब आहे का. तोंडावर चांगलं आम्हाला मध्ये बाटी मागा गेला ना काय खरं नाही रे याचं. याच्या तोंडावर गोड बोलणारे आणि पाठीमागं काड्या करणारे जाग्यावर फुकली पाहिजे महाराज. हा पण ते आहेत तसे आमच्या जीवनात. कारण आम्हाला खोटं जमत नाही आणि पुढच्याला खरं चालत नाही, म्हणून त्यांचं आमचं कधी जमत नाही. पण ह्या बाबाला सगळ्यांसोबत जमून घ्यायची सवय सगळ्यांसोबत. आणि खरं कीर्तनापेक्षा त्याला आनंद एका गोष्टीच होता. बाळू महाराज तुम्हा आम्हाला कमी जास्तीला रात्री थकून आल्यानंतर पाठीवरून शाबासकी ताप टाकणारी आई आहे. पण आईचं छत्र हरवलेले आमच्या दादा महाराज. बायको प्रेम करत असते महाराज, पण आई एवढं नाही. आईच्या प्रेमात वेगळी ताकद असते. आज खऱ्या अर्थानं आमच्या दादा महाराजची आई असती ना, मला असं वाटतं त्यांच्या एवढा आनंद आज कुणाला वाटला नसता महाराज. सुखाचे दिवस, चांगले दिवस आल्यानंतर पाठीवरून शाबासकीची थाप टाकणारी व्यक्ती निघून जात असते भरत महाराज. अरे आई आज असती, बोलू नका रे, आज आई असती तर त्या आईनं आज पोटाला हात लावला असता आणि अख्ख्या गावात सांगितलं असतं आज माझ्या दादानं माझी कुसधन्य केली म्हणली असेल का. एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये एवढा मोठा सोहळा करणं सोपं नाही महाराज. 4 पाहुणे घरी आलं तर आम्हाला चटणीला मीठ लागेल ना. एवढा मोठा सोहळा. तरी आमचे भरत महाराज सांगत होते दादा लई मोठं करू नको, थोडक्यात आठव. पण त्याला आपल्या गुरुलाही आणायचं होतं. मला म्हणले महाराज अण्णानं आजपर्यंत मला कधी रुपया मागितला नाही हो, शिकवणीमध्ये कधी रुपया मागितला नाही. आणि मी जगामध्ये सर्वात जास्त मायबापानंतर जर कुणाला मानत असेल तर ते फक्त माझे भरत अण्णा आहेत का. अरे या कलियुगामध्ये सुद्धा गुरुवर कशी श्रद्धा असावी ते शिकायसारखं आहे. भरत महाराज आल्यानंतर ते गप्प बसतात, एक शब्द बोलत नाहीत. एवढा सुंदर स्वभाव असल्यामुळे एवढा सुंदर सोहळा घडून आणला. सर्वजण उपस्थित आहेत. विशेष म्हणजे एवढं मोठं काम असताना पाठीमागं एवढा मोठा आज परभणीला त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एवढा मोठा भव्यदिव्य मोर्चा होता महाराज साहेबांच्या. तरीसुद्धा साहेब तिकडं सगळं उरकून भेट द्यायला आलेच. पुन्हा एकदा आमचे आदरणीय आधारस्तंभ वारकऱ्यांचे लाडके खासदार म्हणून लोकसभेमध्ये उपस्थित असतात. तुमच्या आमच्या आशीर्वादानं ते आमचे खासदार साहेब संजयजी उर्फ भोंडू जाधव साहेब त्यांचे सहकारी उपस्थित आहेत.
त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देऊन एक विनंती करतो. सर्वांना विनंती एकच आहे, कीर्तन झाल्यानंतर छोट्या खानी का होईना प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. हो, वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब देतील. तो गती देतील. 5 मिनिटात वर किनारे कोणी जागा सोडायची नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. शेवेला पूर्ण विराम. जितनी मेहरबानी आपने की, जितनी मेहरबानी आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली द्वारा मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली द्वारा विधान दे ज्यांनी आजपर्यंत ही मृदंगाची कला निष्काम निस्वार्थपणे आमच्या दादा महाराजांना दान दिली, आजपर्यंत 1 नया रुपया मागितला नाही संजीव भाऊ. आणि म्हणून आज म्हणले दादा म्हणले आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने काही कमी नाही. आज मलाही लोक 2-2, 2.5, 3-3, 4-4 हजार रुपये एका कीर्तनाचे द्यायलेत. परिसरानं ऐका बरं का, पुन्हा बोलवायचं आहे मला एवढं द्यावं लागतंय. आणि म्हणून आमच्या भरत महाराजांचा ते अंगठी देऊन सन्मान करणार आहेत. या भरत महाराज, एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही एवढा मोठा शिष्य कमवला खऱ्या अर्थाने. अजून काय लागतंय? तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला अंगठी घातली नाही राहू. मी लग्नाला होतो, भांडलात तुम्ही, रुसलात अंगठीसाठी. साहेब या, तुमच्या हाताने दिली म्हणजे तुम्ही आमच्या सारख्याला देता ना एखादी कुठं. या या, वा वा, ह्याच्यात घाला. आणि ओरिजिनल आहे महाराज, 24 कॅरेट, मोडू नका. हा. यानंतर या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री शिवसेना उपनेते श्री संजयजी उर्फ बंडू जाधव साहेब यांचा सन्मान या परिवाराच्या वतीने आमचे मृदंगाचार्य प्रकाश महाराज यादव हे करीत आहेत. साहेबांना विनंती आहे, आपण हा आमचा छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळी वाजवा एकदा साहेबांसाठी. आमचे रामप्रसादजी यादव साहेब, माझी या गावचे एकच मिनिट. राहू दे, हे नका राहू दे. जे होतं ते. राहू दे, नको. अरे नाही, ते ओवाळायले ना, त्यांना ओवाळणं चालू आहे. तोपर्यंत साहेब त्याला आशीर्वाद देतील. साहेबाला विनंती, आपण त्याला आशीर्वाद द्यायचा आहे. हरिभक्त पारायण प्रकाश महाराज यांचे चिरंजीव श्री मयूर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी हरिभक्त पारायण रोहिदास महाराज मस्के यांचं कीर्तन आणि त्यांना साथ देण्यासाठी आमचे भारत महाराज जे प्रकाश महाराजाचे गुरु, या सगळा त्रिवेणी संगम ह्या ठिकाणी घडवून आणला आहे. आज मयूरला त्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनुषंगानं खूप खूप शुभेच्छा देऊ आपण सगळे. त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं आणि ज्या पद्धतीनं प्रकाश महाराजांनी आपला नावलौकिक केला आहे तशा पद्धतीचा नावलौकिक मयूरनं सुद्धा भविष्यात करावा अशा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
बाबा भरत महाराज तुम्ही गुरु आहेत. रामकृष्णारी आज या ठिकाणी चिरंजीव मयूर प्रकाश यादव यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्व गावकरी या ठिकाणी आल्याबद्दल पुंडलिक और हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रथमता या ठिकाणी दादा महाराजांनी खूप सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित तुम्ही सर्व गावकरी थांबलात. तुमचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी खासदार साहेब श्री संजयजी बंडू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. रोहिदास महाराज आणि सर्व गावातील श्रोते मंडळी टाळकरी मंडळी या ठिकाणी सर्वांनी मयूरला उदंड आयुष्य लाभो हेच आशीर्वाद द्यायचा आहे. आणि दादा महाराज ही आपलंच लेकरू आहे. मी पाठीमागंही सांगितलं होतं त्यांच्या सर्व काही चुका असतील ते पदरात घेऊन त्यांना सर्वांनी सांभाळायचे. रामकृष्ण हरी.